जळगावचे चेतन कुमावत, जोरदार टाळी चेतनजींना आपण मंचावरती बोलूया. यामध्ये त्यांनी विशेष भूमिका निभावलेली आहे. आपण बघितलं आहे मंगरेव सगळेजण बघतात व्हिडिओ, ओळखतात, फॉलोअर असे काही खूप जास्त नाही आहे, पण प्रेम खूप जास्त आहे लोकांचं. फॉलो करत जा, जरा सगळ्यांना सांगा की फॉलो करत जा. आणि महत्त्वाची गोष्ट मी उपस्थित मंडळींना आणि या ठिकाणी उपस्थित प्रसन्न दादाला पण सांगू इच्छितो. ज्या हिशोबाने त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा तिसरीत आहे म्हणून ते आमच्यासाठी सिनियर. मी आकाशवाणीला 5 वर्ष आरजे म्हणून पण काम पाहिलंय जळगाव आकाशवाणीला. सो जितकी चांगली गोष्ट आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत घडतेय, या स्टेजवर घडतेय, तर जशा चांगल्या गोष्टी येतात प्रसिद्ध झाल्यानंतर, तशा वाईट गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत येतात. तसे चांगले वाईट अनुभव बऱ्यापैकी सगळ्यांना आलेले असतील. कॉन्टेंट क्रिएशन करत असताना बऱ्याच लोकांच्या कॉमेंट्स म्हणजे आपल्या व्हिडिओ खाली येणाऱ्या कॉमेंट्स नाही, तर आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या कॉमेंट्सला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं. खूप लोक आपल्या जवळ येतात प्रसिद्धीच्या झोतात आपण असल्यामुळे, आणि खूप लोक आपल्यापासून दुरावतात आपण फेमस झाल्यामुळे. तर तो एक खूप मनाला ठेच देणारा भाग आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. थँक्यू सो मच रेडिओ सिटी 91.1 सर, थँक्यू सो मच इथं आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. आणि रंगमंचावर उपस्थित सगळ्यांना सुद्धा धन्यवाद की आम्हाला या ठिकाणी बोलवून तुम्ही सन्मानित केलं, त्याबद्दल मी तुमचा सगळ्यात सुद्धा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्न दादा.